कृपावंत किती दीनबहू आवडती, त्यांचा भारवा हे माथा करी योगक्षेम चिंता. बुलोने दिवाट करी धरोनी दावी नीट, त्यांचा भारवा हे माथा करी योगक्षेम चिंता. तुका म्हणे जीवे अनुसरल्या एक भावे, त्यांचा भारवा हे माथा करी योगक्षेम चिंता. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवाची, आद्यत्रय जननी देवाची. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं. महिं न पारन्ते परमविदुषो यद्य सदृशी, स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्त्वयि गिरः. अथा वाच सर्वस्वमति परिणामावधि गृह्णन्, ममापेश स्तोत्रे हरनिरपवाद परिकरः. जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येस सामर्थ्य ते. जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा, तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा. नवे फूल अश्वत्थ वृक्षास आले, जिथे गीत ओवी सवे वेद झाले. तुझ्या शब्द शब्दात सायुज्य नाथा, तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा. तुझ्या मंदिरी आर्त जीवासु तृप्ती, तुझ्या दर्शनी लोक स्वानंद घेती. श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता. तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा. सामर्थ्याने गजाननाच्या, सामर्थ्याने गजाननाच्या. संकट जाई माघारा, गण गण गणात होते. गण गण गणात होते, गण गण गण
जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या द्वारा भगवंताच्या कृपेचं महिमान गातात. तुम्ही सगळे पारमार्थिक क्षेत्रात प्रवास करणारी मंडळी आहात. आपण वारकरी संप्रदायाची पंथस्थ आहोत. सज्जन हो, तुकोबारांचा गाथा ज्याने ज्याने वाचला किंवा ज्याने ज्याने तुकोबारांची काही अभंग कानावरून ज्याच्या गेली त्याच्या एक गोष्ट प्रामाणिकपणाने लक्षात येईल. तुकोबाराय सर्वांगानच देवाचा महिमा भक्ताला सांगतात, तुम्हाला मला सांगतात. कशा कशाचा सांगतात. कधी देवाचं गाव आवडलं, देवाच्या गावाचाच महिमा सांगितला. पंढरपूर आवडलं, पंढरीच सांगितली. कधी देवात संबंधाने आलेली एखादी नदी आवडली. इंद्रायणी पाहिली आळंदीला, नुसतं सिद्धेश्वराचं वर्णन केलं नाही, अहो महातीर्थराज इंद्रायणीचं सुद्धा तोंड भरून कौतुक केलं संतांनी. तुम्ही काही तीर्थांची प्रमाणं अशी आहेत आपल्या परंपरेमध्ये. वारकरी संप्रदायानं स्वीकारलेली 5 तत्व आहेत. त्यातलं पहिलं तत्व आहे तीर्थ, दुसरं तत्व आहे क्षेत्र, तिसरं तत्व आहे देवता, चौथं तत्व आहे संत आणि 5वं तत्व आहे साधना. या 5 गोष्टी जिथे सम्मिलित होतात त्याला वारकरी संप्रदाय म्हणतात. त्यातलं पहिलं तत्व आहे तीर्थ. किती महिमान गायलो, किती महिमान गायलं. ये दक्षिण वाहिनी इंद्रायणीसी स्नान घडता अभयदेशी कोटी तीर्थ प्रयागादी काशी प्रसन्न होती हरिहर. एका एका तीर्थाचं महिमान. इंद्रायणी स्नान करा, कोटी तीर्थ प्रयागादी काशी, इतक्या सगळ्या तीर्थाच्या स्नानाचं फल तुम्हाला मिळेल. हे महिमान सांगितलं नसतं तर कधी कळालं असतं. पण एखादा माणूस म्हणेल मला आंघोळच करावी वाटत नाही. आमच्या मुक्ताबाईला एक संदीप व्यवहारे नावाचा पोरगा आहे गाई सांभाळायला. मी लहानाचा मोठा झालो पण त्याला आंघोळ करताना पाहिलं नाही. त्याची आंघोळ कोणी करून दिली तर, नाही तर त्याच्या अंगावर नळी लावली तर. हो, पण त्याला कधी सांगितलं अरे संदीप तीर्थाचं पाणी आहे गळ्या, अर मग मग आणा आणा, फुल थंडी असू द्या तरी तो स्नान घालेल. का? तीर्थाचं महिमान आहे. अहो वेडा एखाद्याला स्नानाचं महत्व कळत नाही, त्याला तुम्ही म्हणा तुला स्नान करायचंय, तो म्हणेल नाही नाही मला कंटाळा आहे स्नानाचा, मी नाव घेऊ शकतो नदीचं. अरे नदीचं नाव घेतल्याने कुठं पुण्य मिळतं का? पण आपले संत म्हणतात वाचे वदता इंद्रायणी यम वंदितो चरणी, यम वंदितो चरणी, यम वंदितो चरणी. वाचे वदता इंद्रायणी यम वंदितो चरणी, यम वंदितो चरणी, यम वंदितो चरणी. वाचे वदता इंद्रायणी यम वंदितो चरणी, वाचे इंद्रायणी यम वंदितो चरणी, वाचे वदता इंद्रायणी यम वंदितो चरणी, वाचे वदता इंद्रायणी यम वंदितो चरणी, वाचे वदता इंद्रायणी यम वंदितो चरणी, यम वंदितो चरणी, यम वंदितो चरणी. वाचे वदता इंद्रायणी यम वंदितो चरणी, यम वंदितो चरणी, यम वंदितो चरणी. कधी कळालं असतं हे संतांनी सांगितलं नसतं तर. यात इंद्रायणीचं महिमा आपल्याजवळ आहे ते ज्ञान. आपल्या ज्ञानाचा विचार जर केला तर आपलं ज्ञान फक्त आपलं अज्ञान लपवणारं ज्ञान आहे, आपलं उद्धाराचं ज्ञान नाही. आपल्याला भवसागर तरुण जाण्याचं ज्ञान नाही. इथं पैसे कमवण्याचं ज्ञान कोणाला आहे? उद्धाराचं कुठे? पैसा कमवायला काय लागतं? डोकं वापरलं की पैसे कमवता येतात, त्याला काही लागत नाही. पण उद्धाराला ज्ञान लागतं. भलं व्हावं असं अपेक्षा असेल, प्रभू चरणाचं महात्म्य कळावं असं वाटत असेल तर त्याला ज्ञान लागेल. बुद्धिभेद करायला अज्ञान लागतं, पण बुद्धिभेदाचं निरसन करायला ज्ञान लागतं. आणि ते संतांकडे. आपलं ज्ञान म्हणजे मी एका माणसाला सहज विचारलं का हो तुमचं इंग्रजी कसं काय? तो म्हणे आपलं इंग्रजी लय तयार आहे महाराज. म्हटलं ते समोर रमेश भाऊ उभे आहेत, त्यांना बोलवा. तू बरा आला. त्याने आवाज दिला रमेश कम हिअर. म्हटलं लय इंग्रजी पक्क आहे तुमचं? हो. तो म्हणे आपलं इंग्रजी तसंच आहे महाराज, खूप तयार आहे. म्हटलं आता बोलावलेलं रमेशला इकडून तिकडे पाठवा. त्याला बोलवायचं माहिती होतं, पाठवायचं माहिती नव्हतं. पण डोकेबाज होता, बहुतेक जालना जिल्ह्यातला असावा. अरे म्हटलं त्यांना पाठवा ना तिकडे, ते रमेश भाऊला. बिचारा माणूस तुम्ही बोलवतो बरोबर, आता यांना तिकडे पाठवा. त्याला ते जमत नव्हतं. पण जिथं रमेश भाऊ उभे होते तिथं तो पठ्ठ्या गेला. आणि तिथून रमेश भाऊला म्हणतो रमेश कम हिअर, कम हिअर. हे ज्ञानच आहे, पण अज्ञानला पोहणार.
आपल्याजवळ कुठं ज्ञान आहे महाराज? अहो प्रत्येक नदीच्या काठावर तीरावर वसलेल्या गावाचं सुद्धा महिमान संतांनी सांगितलं. तुम्ही नाशिक जिल्ह्यात दा गोदात टे निर्मळे देवी देवांचे राहुळे देवी देवाचे ओ संत महंत मेळे दिवस जाय दिवस जाय दिवस जाय सुखाचा अवघी झाली आरानोक अवघी झाली आरानोक दिवस जाय दिवस जाय सुखा अवघी झाली उदात टे निर्मळे देवी देवांची राहुळे ओ संत महंत मेळे दिवस जाय दिवस जाय सुखाचा अवघी झाली आरानोक अवघी झाली आरानोक दिवस अवघी झाली आरानोक. तुकोबरे म्हटले हे तीर्थाच्या शेजारी राहणाऱ्या गावांचं वर्णन आहे. गोदा तटे निर्मळे किती महिमान आहे ते आपल्याला कधी कळलं असतं महाराज? आपल्याला महिमानच कळत नाही. आपल्याला खरं काय आणि खोटं काय हे जगाताला कळून देण्याकरता संतांना जिथे यावं लागतं. खरा खोटा निवाडा उजळावया आलो वाटा का आम्हाला कळत नाही? अजिबात कळत नाही. जगामध्ये दोन प्रकारची माणसं राहतात, एक रत्न पारखी आणि दुसरी गाजर पारखी. त्या गाजर पारखीत आपला नंबर लावा. आपण गाजर पारखी, आपल्याला काय ज्ञान आहे कवडीचं? आपल्याला वाटतं फक्त असं की आपलं ज्ञानी आहे. काही माणसं नेणून नेनते, काही नेणून जाणते, काही जाणून जाणते आणि काही जाणून नेनते. नेणून नेनते काहीच कळत नाही, पण काहीच कळत नाही हेही कळत नाही. एक माणूस भिंतीला खेळा ठोकत होता, पण खेळा कसा ठोकत होता? उलटा गुंडी भीतीकडून नाणी ठोकत होता. आता किती दिवस ठोकलं तर किंवा भीती जाईन. तिथे त्याचा विद्वान मित्र आला. तो म्हणे कर भाऊ, अरे म्हणे खेळाच नाही गळा भिंतीत. तो म्हणे तू वेडा आहे, म्हणजे तो खेळा या भिंतीचा आहे. पाव सल्ला सांगणारा. तो म्हटलं मला याच भिंतीला शर्ट अटकवायचंय. मग म्हणे तो हार्डवेअर मधून बदलून आणावा लागेल. काहीच कळत नाही, पण हेही कळत नाही की आपण काय करतोय बाबा. एक माणूस असा भिंतीला कान लावून उभा राहायचा, सकाळी भिंतीजवळ, दुपारी भिंतीजवळ, संध्याकाळी भिंतीजवळ. त्याचा मित्र म्हणे का रे काय मग भिंतीला कान लावतो? त्यांनी उत्तर दिलं नाही. त्या मित्राने भिंतीला कान लावला. तो म्हणे काही तर ऐकू येत असेल ना, पण काहीच ऐकायला आलं नाही. तो म्हणे मूर्खा काहीच ऐकायला येत नाही, तो काय भिंतीला कान लावतो रे? तो म्हणे मी 1 महिना झाले प्रयत्न करतोय, मला अजून आलं नाही. आणि तुला एका दिवसात भिंतीला काही ऐकू येईल म्हटल्यावर नेणून नेनते माणसं आहे. काही कळत नाही, आपण मूर्ख आहोत. काही माणसं जाणून जाणते, त्यांना कळतं, पण जाणीवीचा प्रचंड अहंकार आहे. मला कळतं याचा अहंकार आहे. अहो विंचू उतरवण्याचा मंत्र जरी आला तरी माणसं म्हणतात की पठ्ठ्याला माहिती आहे ते फक्त. अरे ऐक, असे लय पठ्ठे गेले
तेही सांगत नाही माणसं लवकर कोणाला. विंचू उतरवण्याचा मंत्र सुद्धा कोणी माणसं लवकर सांगत नाही. हो, क्या उतरवता येतो बाबा. जाणून ते पण जाणून जाणते, त्या जाणीवेला काही महत्व नाही. काही माणसं नेणून जाणते, कळत काही नाही. पण मला कळतंय असा आविर्भाव आहे. पण चौथा वर्ग ज्या वर्गामध्ये बसण्याकरता तुकोबरीने एक प्रमाण खर्च केलं. जाणून नेणते करी माझे मन, तुकोबाराय बोलतात. जाणून नेंत कर देवा. वारकरी संप्रदायातल्या बराड खेडेकर एखाद्या पखवाज वादकाला म्हणा, तुम्ही काय गोड वाजवता हो, काय गोडवाय तुमच्या हातात. त्या वारकरी संप्रदायाच्या मुलाकडून येणारं उत्तर आहे, आम्ही कसले गोड वाजवतो, ही माझ्या ज्ञानोबरींची कृपा आहे. याला म्हणतात जाणून नेमते. तुमचं जेव्हा जेव्हा चांगलं होईल त्यावेळेला विशाल महाराज खोलींची प्रार्थना आहे, तुम्ही म्हणा खूप चांगली तयारी हो तुमची, असं तुम्हाला कोणी म्हटलं, खूप चांगलं होतंय तुमचं असं कोणी म्हटलं, की ते स्वतःकडे नेऊ नका मोठेपण, ते जगाच्या मालकाकडे द्या. घरामध्ये 4 शर्ट जरी आणले तरी माणसं नवीन शर्ट देवाकडं देतात आजही काही जण. आणि देवाला म्हणतात देवा प्रसाद म्हणून आम्ही घालू. बरं, मी उत्तर भारतात एक साधू पाहिला, जो डॉक्टरांनी दिलेली शुगरची गोळी सुद्धा नैवेद्य म्हणून देवाला दाखवतो. काय प्रेम असेल देवावर. हे प्रभू तुझं आहे बाबा, आमचं काय रे इथे, सगळं तुझं आहे, तुझी कृपा राहू दे आमच्यावर. आधी देवाला म्हणावं यथा देहे तथा देवे. हे सगळं त्याच्याच कृपेनं चाललंय महाराज. जाणून नेंत झालं पाहिजे माणसं. सगळं कळत असून सुद्धा कधी कधी मोठेपणा देण्यात पुरुषार्थ माणसाने समजावा. काही माणसांना मोठेपणा घेण्यात आनंद वाटतो, पण मोठेपणा मिरवणारी लोक कधी जगात मोठे होत नाही. जे मोठेपणा देतात, एखादा तयारीचा गायक एखाद्या लेकराच्या खांद्यावर हात टेकून त्याला म्हणतो माझ्या मागं म्हण तुला म्हणता येईल, त्यावेळेला आयुष्यभर त्याच्या अंतःकरणात पुढं म्हणणाऱ्याचा चेहरा कोरून फिट होतो. तो प्रेमानं भरत जातो फेस, त्याला त्याच चेहऱ्याचं वाचन करावं वाटतं कधी कधी. जाणून नेंतं होण्याकरता समोरच्याचा ऐकायची सवय लावून घेतली पाहिजे. काही माणसं समोरच्याचं ऐकत नाही. राग येऊ देऊ नका. तुम्ही किती गाड्या घेतल्या, तुम्ही किती बंगले बांधले, तुमची पोरं कोणत्या शाळेत शिकताय, तुम्ही किती मोठ्या नोकरीला लागलात, हे किती दिवस सांगता लोकांना. आता या जगात अशी गरीब माणसं आहेत की त्यांचं ऐकून घेणारा कोणी नाहीये. तुम्ही जाणून नेंते व्हा. कोणामध्ये गेल्यानंतर आपलं काही सांगायच्या अगोदर समोरच्याचं ऐकून घ्यायची सवय लावून घ्या. चांगला श्रोता चांगला वक्ता होतो कालांतराने, पण त्याने ऐकलं पाहिजे ना समोरच्याचं, त्याला ऐकावं वाटलं पाहिजे ना. तुम्ही आता दिवाळीचा सण आहे माता माऊल्यांनो, तुम्ही आता जाणार आहे सगळे सप्ताह झाला की भाऊबीजेला. भाऊबीजेला जाताना या विशाल महाराज खोलीची प्रार्थना आहे तुम्हाला. तुम्ही जर 2 बहिणी असाल, तुम्ही श्रीमंताच्या घरात आणि तुमची बहीण गरीबाच्या घरात पडली असेल, तुम्ही श्रीमंत आहे, तुमची बहीण जर लंकेची पार्वती असेल, तर माझी विनंती आहे तुम्हाला, तुमच्या गरीब बहिणीजवळ कधी तुमच्या श्रीमंतीचा बडेजाव मिरवू नका. आमचं खूप बरं चाललंय, खूप चांगलं चाललंय असं म्हणू नका. तुम्हाला जर तिला बरं वाटावं असं वाटत असेल तर आता माहेरी गेल्यावर तिच्याजवळ बसा. बाप घेईल तेव्हा घेईल, माय घेईल तेव्हा घेईल, तुमच्या घरूनच तुम्ही तिला साडी न्या आणि तिला ती साडी द्या आणि तिला म्हणा बाई कसं काय तुझं बरं आहे ना. ती सांगेल ताई खूप चांगलं आहे, माझ्या नवऱ्याला 500 रुपये रोज आहे, मला 200 रुपये रोज आहे, पोरं जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकायला आहे, पण आमची दोन्ही मुलं खूप गुणी आहे, आमचं खूप चांगलं आहे. मालक दर महिन्याला पंढरीच्या वारीला जातो, मुक्ताबाईच्या वारीला जातो, घरामध्ये गाथा ज्ञानेश्वरी, मुलं शाळेतून आल्यानंतर सुद्धा हरिपाठ काय, कथा काय, कीर्तन काय, वारकरी संप्रदायाचं एक वेगळंच वल आहे आमच्या घरामध्ये. खूप चांगलं आहे बाई आमचं. मध्यंतरी आम्हाला बाजारातून पैशांची गरज होती, तुम्ही आमचे नातेवाईक आहे, आमच्या बहिणीचं खूप चांगलं आहे असं माहिती पडलं, आम्हाला पैसेसुद्धा व्याजानं मिळाले. ताई तुमचं काही नको आम्हाला, तुमची प्रॉपर्टी नको, तुमचं धन दौलत नको, आमची मुलं खूप हुशार आहेत ताई, माझ्या पोरांच्या नोकरीचा विषय येईल तेव्हा एक शब्द तुझ्या नवऱ्याने जर खर्च केला तर माझ्या पोरांच्या आयुष्यभराच्या शिदोरीचं काम होईल ताई, काही नको.
आम्हाला खूप आनंद आहे तुमच्या मोठेपणाचा. तुमची कृपादृष्टी आमच्या लेकरांवर राहू द्या. एवढं ऐका गरिबीचं बहिणीचं. ज्या दिवशी तुम्ही गरीब बहिणीचं एवढं ऐकून घ्याल, तिला असं वाटेल जगाचा मालक माझं सगळं हे ऐकतोय. आपलं किती दिवस लोकांना सांगता. आता काही लोकांना असं वाटतं मी माझं सांगण्याकरता जन्माला आलोय. सांगायला नाही, ऐका. तुम्ही गाडी घ्यायला उद्या जर तुम्हाला दिवाळी निमित्त गाडी घ्यायची असेल, तुम्ही म्हणा कोणी माणसाला, कोणी तुमच्यासोबत येईल गाडी घ्यायला, कोणी येईल. तुम्हाला स्ट्रक्चर प्लॅन तयार करून आणायचं आहे तुमच्या घराचं, कोणी येईल. पण तुम्ही उद्याचा दिवाळीचा सण एखाद्याला म्हणा मला हॉस्पिटलला जायचं आहे मुंबईला, शोधावा लागेल तुम्हाला माणूस घर सोडणारा. नाही भेटणार माणसं. पण जी माणसं दुसऱ्याचं ऐकून घेण्यात आनंद मानतात, दुसऱ्याचं ऐकून घेण्यात नाही होईल सगळं, ज्याला धीर देणं म्हणतात, हा चौथा वर्ग जाणून नेणतेपणाचा आहे. काय ज्ञानोबाराय तुकोबारायांनी उपकार केले महाराष्ट्रावर. माणूसच घडवला. वारकरी संप्रदाय म्हणजे माणूस घडवण्याचा कारखाना. गाथा ज्ञानेश्वरी वाचलेला माणूस निर्दयी असूच शकत नाही महाराज. त्याला दुसऱ्याचं दुःख पाहावंच वाटत नाही. रक्त सुद्धा माणूस पाहू शकत नाही दुसऱ्याचं. अशी वारकरी संप्रदायाची अवस्था कोमलतेची, अत्यंत मृदू आहे संप्रदाय आपला. पुरात ज्ञानोबारायांचं अंतःकरण इतकं कोळ आहे. मूर्ख या शब्दाच्या पलीकडे माझ्या ज्ञानोबारायांना शिवी सुद्धा येत नाही हो. शिवी काय प्रगल्भता असेल विचाराची. म्हणून जाणून नेणतं व्हायचं. कळालं तरीही जाणून नेणते करी माझे मन. हे ज्यांनी ज्यांनी स्वीकारलं त्यांचं सोनं झालं. पण ज्यांना हे स्वीकारता आलं नाही, तुकोबाराय बोलतात, नाथ महाराज बोलतात, पंथ ते चुकले आपुल्या मतीचे. ते चुकले आपुल्या मतीचे. पंथ ते चुकले आपुल्या मतीचे. चुकले आपुल्या मतीचे. पंथ ते चुकले आपुल्या मतीचे. पंथ ते चुकले आपुल्या मतीचे. पंथ ते चुकले, पंथ ते चुकले आपुल्या मतीचे. ओ पंथ ते चुकले, पंथ ते चुकले आपुल्या मतीचे. हा पंथ ते चुकले चुकले आपुल्या मतीचे मतीचे. पंथ ते चुकले आपुल्या मतीचे. ते चुकले आपुल्या मतीचे. ते चुकले आपुल्या मतीचे. ओ दया मागे त्यांचे याची हाल, दया मागे त्यांचे याची हाल. दया मागे लागे तेथी आल. दया मागे लागे तेथी आल. सर्वांना कळावं जाणून नेमतेपणाचं लक्षण. असं जर वाटत असेल तर संत वाङ्मयाकडे आपल्या जीवनाचा मोर्चा वळवला पाहिजे. मग ते आपल्याला देवाच्या विविध भागात कधी चरणाची, कधी नामाची, कधी त्याच्या स्वरूपाची, कधी त्याच्या गावाची, कधी त्याच्या वैभवाची महती सांगतात. त्यातला एक भाग संतांनी निवडला कृपेचा. देवा इतका कृपाळू कोणी नाही. तुम्ही माझा ऐका, तुकोबाराय म्हटले त्याची इतकी कृपा नाही. तुम्ही तुमचं गुंडाळून ठेवा त्याच्या कृपेपुढं. तिथं गुंडाळून ठेवायचं. मी बोलून गेलो ना, हा गाजरपार खिपाना फार काळ मजा देत नाही, आनंदच देत नाही तो. अहो ते लग्नात बस्ता पाळायची पद्धत होती तुमच्या भागात असेल, आमच्या भागात खूप होती. इतकी पद्धत आमच्या भागात
100 जण कपडा फाळायला द्यायचे. 100 बरं का. बरं कपडा फाळायला गेल्यावर त्यातले निम्मे पे अक्कल, त्यांना कपड्यातलं कवळीचं ज्ञान नाही. हा दाखव, तो दाखव, लिलन दाखव, कॉटन दाखव, अमुक दाखव. ढिगारा झाला कपड्यांचा, कपडाच पसंत आला नाही. 100 माणसं उठले त्या दुकानातून. कपडाच नाही म्हणे तुमच्या दुकानात, आम्हाला नाही घ्यायचं इथं, आम्ही दुसऱ्या दुकानात जाऊ. आता 100 माणसं एखाद्याच्या दुकानातून उठताय आणि बाहेर निघून जात आहे. तेवढ्याच दुकानाचा मालक मोटरसायकल लावायला लागला त्या दुकानात बाहेर. राम 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 राम. का अहो म्हणे काय तुमच्या दुकानात कपडे, या पोरांना काही कळतं आम्ही कोणते कपडे घालणारी माणसं आणि कसे कपडे दाखवताय. ते म्हटले माफ करा, पा धंद्याची रीत कशी आहे. मला जरा यायला उशीर झाला, तुम्ही दुकानात आले माहिती पडलं आणि मी लस्सी सांगायला गेलो, त्याच्यामुळे मला उशीर झाला. पण ती नवीन पोरं आहे जरा. अरे मूर्ख हो, कळतं का तुम्हाला कोण आलंय आपल्या दुकानात. अख्ख्या जिल्ह्यात चर्चा यांच्या घरच्या लग्नाची. 3 पिढ्याचे संबंध आहे त्यांचे ना आपले. ज्याच्याशी संबंध जोडताय त्यालाही माहिती नाही याच्यासोबत आपल्या 3 पिढ्या गेल्या कधी. पण माणसं लय डोकेबाज असतात. अरे आमचं नाक घालवता तुम्ही, कपडा कुठेही घ्या, पण हे बा तुमच्याकरता मी लस्सी सांगली, चांगल्या ठिकाणची लस्सी आहे, तुम्ही एकदा घेऊन घ्या, तेवढी लस्सी घ्या. तुम्ही कपडा कुठेही पाळा, कपड्याशी मला काही नाही. तुमचे आपले संबंध आहे. तुमच्या लग्नाच्या दिवशी आम्हाला दुकान बंद करायची वेळ येईल, इतके तुमच्या वडिलांचे आणि आमचे संबंध होते. काय करू घड्या म्हणे. ते बळजबरी त्याची लस्सी तर घ्यायचीच आहे. 100 माणसं उठवलेले बसवले त्यांनी खाली, लस्सी दिली. तुम्ही कपडा घेऊ नका, तुम्ही कुठेही कपडा फाडा, फक्त मी माझ्या पुतण्याच्या लग्नाकरता 2 सुरतून तागे बोलवले परवा, तेवढे एकदा नजरे खालून घाला. अरे तो सुरतचा तागा. नोकर म्हणतो कोणता. आता त्याला हेच कळत नाही आपल्या दुकानात सुरतचा तागा कोणता आहे. तो म्हणतो मी सांगतो ही नवीन पोर आहे. तो गेला आणि त्यानं सुरतचा तागा आणला आणि फेकला पुढं. एकदम वजनाला हलकं, वॉशेबल, अगोदर कोणी घातलेला नाही, पुढं कोणी घालणार नाही, रुबीच्या मिलचं बनवून घेतलंय, प्युअर कॉटन, वजनाला अत्यंत हलकं, कोणत्याही ऋतूत घाला. 100 जण विचारतील तुम्हाला हा कपडा कुठून आणला, हा कपडा कुठून आणला. बापाला इथोच आहे, पोराला इथोच आहे, हा कपडा कुठून आणला, हा कपडा कुठून आणला. माणसं विचारतील हा कपडा कुठून आणला बा तुम्ही. तुम्ही हात तर लावून पहा कपड्याला एकदा. हात लावला, माणसं म्हटले कपडा जोरदार आहे राजे. शेट्याचा भाव हा जरा महागडा आहे, नाही पण तरी भाव म्हटले हा 10,000 रुपये मीटर आहे. ते म्हटले तुमच्या पुतण्याला दुसरा ना तुम्ही, हा फाळा. फाडला कपडा. ते नोकर म्हणत मालक त्यातला दुसरा तागा दाखवला होता मी त्यांना, आणि भाव काय सांगितलं होता रे. म्हणे 300 रुपये मीटर. येड्या ते गाजर पार घे. 300चं 10,000 घेतल्याशिवाय त्यांची पूर्ण जिरत नाही. आता त्यांची पूर्ण थंडी झालेली. मग गाजर पार घ्यायला जास्त पैशाचा माल ओरिजिनल वाटतो. महाराज कोण्या गाडीतून आले, इकडे जितकं लक्ष आहे तितकं लक्ष ते काय सांगताय कीर्तनात त्याच्याकडे नाहीये. ते कोण्या गाडीतून आले त्यापेक्षा ते काय सांगताय ते महत्वाचं आहे. ते फेटा कोणता बांधता. ते सध्या कार्यकर्त्यांचं लय अवघड झालं भाऊसाहेब. नेत्याचा बूट, नेत्याचा कपडा, नेत्याची चप्पल, नेत्याच्या अंगठ्या, नेत्याचा चेन, तसंच आपण राहायचं. अरे ऐक, यांचा नाद कोणालाही परवडला नाही. कुचित माणसं त्या सक्सेस झाले नाही तर विचारा भाऊसाहेबांना. ते आता जिल्हा सांभाळताय, एवढं सोपं आहे. विशेषतः वयाच्या 35 पर्यंत तरुणांनी कोणाची वाद होईल असं वर्तन सुद्धा करू नये, करू नका. हा एवढा मोठा खर्च आहे ना तरुणांनो. आपण ज्ञानोबा तुकोबऱ्यांची, छत्रपतींची, भगवान बाबाची लेकरं आहोत. खूप मौल्यवान जीवन आहे. काही वादाच्या भानगडीत पडू नका, काही कोणाबद्दलची घुरा मनात आणू नका. एखादा माणूस तुमच्याकडे तिरस्कारानं पाहतो हे तुम्हाला कळून सुद्धा दुर्लक्ष करा. किती दिवस वाद करायला निघाला तर घरून गाडी काढल्यावर पदोपदी वाद करावा लागतो, 10 फुटावर वाद करावा लागतो तुम्हाला. किती दिवस भांडणार. या चांगलपणात काही गोळा करायचं की नाही शिल्लक काहीतरी. उलट भांडणारी माणसं भेटले की आपलं मजबूत करायचं, स्थैर्य कधी ढकलू द्यायचं, अधिक मजबूत व्हायचं. ही अधिक घट्ट झालेली मजबूती आपल्याला पुढं जगायला बळ देते. त्यामुळं संत कृपेचं महिमान हेच आहे की सर्वांगानं ते माणसाला माणूस बनवतात. आणि मग त्याला वाटतं नाही नाही आता मला देव कळाला पाहिजे गड्या,
आता वाटतंय ना तुला देव कळायला पाहिजे, मग माझा ऐक. कृपावंत किती दीन बहु आवडती, तो कृपावंत आहे. किती कृपावंत आहे, त्याच्या इतकी कृपा करण्याचं सामर्थ्य कोणाकडे नाही, इतका तो कृपावंत आहे. पण कोणा करता, दीन बहु आवडती, त्याला दीन आवडतात. तुम्ही बोर नाही ना झाले. दीन म्हणजे प्रपंचातला दिन वेगळा आणि परमार्थातला दिन वेगळा. प्रपंचातली दीनता ही प्रत्येकाकडेच आहे. इंद्रियाच्या दिने आम्ही केलो नारायण आहे. अहो इंद्रियाच्या आधारानं माणूस दीन झालेला आहे, गरीब झाली माणसं, सगळी माणसं गरीब आहे. प्रपंचामध्ये महिलांपेक्षाही पुरुष जात गरीब आहे. गरीब झाल्याशिवाय प्रपंच होत नाही. जगाच्या मालकाला युद्ध करायची वेळ आली त्यावेळेला हातात सुदर्शन चक्र होतं, पण गोपिका सांभाळायची वेळ आली त्यावेळेला हातात बासरीच घ्यावी लागली. का? तिथं युद्ध काम करत नाही, शस्त्र काम करत नाही, तिथं प्रेमाचे गोड शब्द काम करावे लागतात, आपल्या शब्दाची धार खाली आणावी लागते. कशी भाजी झाली तरी बायकोला म्हणावंच लागतं, काय भाजी झाली ग, ही भाजी तूच बनवावी. मी एका कीर्तनात सांगितलं, म्हटलं बायकोच्या भाजीचं कौतुक केलं पाहिजे माणसानं. माणूस तितक्या रात्री घरी गेला, 7 ते 9 कीर्तन त्याचं जेवण बाकी होतं. ती भाजी घेतली, म्हटलं वा, याला म्हणता भाजी, काय भाजी बनवली तू, भाजी म्हणजे भाजी, ही भाजी तर हॉटेलला खाऊ नये, ही भाजी तर तूच बनवावी. डाब्याला नाही का काठेवाड कैथलला सुद्धा ही भाजी खाता येत नाही, इतकी छान भाजी, ही भाजी तूच बनवावी. काय भाजी, काय तुझ्या हाताला चव आहे, कुठं शिकली बाबा, युट्यूब नाही, फेसबुक नाही, इन्स्टा नाही तुझ्याकडे, टेलिग्राम नाही, तरी इतका अभ्यास तुझा, कुठं शिकली ग इतका भाज्या, ही भाजी तूच बनवावी. ती बाई लाटणं घेऊन बाहेर आली. ते बाई म्हणे दररोज मी भाजी बनवते, कधीच चांगली झाली. म्हटलं नाही, आजच्याच दिवस शेजारणीच्या घरची भाजी आणली तर एवढी चांगली झाली. प्रपंचात अधिक गरीब होऊ नका, एवढं गरीब झाल्यावर फटके खायची वेळ येईल. भाजीचं कौतुक जरूर करावं, पण आपल्या घरच्या भाजीचं. तसा प्रपंचात माणसाला गरीबच व्हावं लागतं. कधी कधी मला असं वाटतं माणसानं एक सण ठेवला नाही बायांनो. तुम्ही एक सण, पंचमीला तुम्हीच मिरवता, नवरात्र तुम्हीच, रक्षाबंधन महिला, संक्रांत वाटतं कोण, वाण तुम्हीच, आता भाऊबीज, दिवाळी तुम्हीच. आपल्याला एकच सण आहे आता, बोंबलायला शिमगा. तेवढं फक्त बोंबलायचं आरोडी द्यायची आपली, त्या सणानं आपल्या इज्जतीचं रक्षण केलंय आता, नाही तर आपल्या हाताला काही नाही. इतका गरीब आहे माणूस. तुम्ही बस स्टँडवर जाणारा नवरा पा, आता एखाद्या बाईला जर गाडीत बसून द्यायचंय ना, दिवाळीला सोडून द्यायचंय, त्याला पहा तुम्ही, अरे बापरे, भारीच भारी बॅग कोणाकडे, माहेरी कोण जात आहे, बॅग कोणाकडे, तुम्ही ब्रह्मचारी काय, बोला ना, असं एकदम नवीन सारखं काय, मी त्यातलाच माणूस आहे, हे सहनच करावं लागतं तर हे प्रपंचात पडायचं. ओखळात जायचं असेल तर फटके खायची लाज काय. प्रपंच इंद्राचा असू दे नाही तो उंदराचा, तो सारखाच आहे. या जगात 100 पैकी 100 गुण कोणाच्याच बायकोनं कोणाला दिले नाही, दिले नाही. माळी साहेब तुम्ही हसताय म्हणजे पटलं तुम्हाला माझं, ते पाटबंधारे विभागात आहे नोकरीला, पण 100 पैकी 100 गुण नाही. दिवसभर सरकारी, रात्री वारकरी, जे माळी साहेब. प्रपंचच तसा आहे. अहो नुसतं निघाली तरी बाई भारीच भारी बॅग नवऱ्याकडं, एवढी बॅग घेऊन त्याला गाडीची शोधाशोध करावी लागते. हिच्या माहेराला जाण्याची गाडी कोणती व कोणती व कोणती व, गाडी शोधायचं काम त्याच्याकडं, गाडीत जागा मिळवायचं काम त्याच्याकडं. कधी रुमाल फेक, कधी मागून चढ, कधी पुढून चढ, अरे बापरे आटापिटा. ती बाई एकदम रिलॅक्स बस स्टँडला. बरं एवढे कष्ट करूनही समजा जागा सापडली आणि एकच सापडली, कोण बसते हो. समजा 2 जागा सापडल्या तरी खिडकीकडची बाजू कोणाची असते खरं सांगा. तिकीट कोणी काढायचं, नवऱ्याने. पैसे कोणी द्यायचे, नवऱ्याने. रस्त्याने पॉपकॉर्न काय, कुरकुरे काय, थम्सअप काय, लिमका काय, कोका कोला काय, आईस्क्रीम काय, सगळं नवऱ्याने. मग गावाला जायचं, तिकडे 2-4 दिवस राहायचं. मालकाला तिने आग्रह केला, बा तुम्हालाही कोणी नाही, तुम्ही थांबा. तिकडून यायचं. तिकडून येतानाही 2 प्रकारचा बदल असतो. तुम्ही जर तिला आपल्या नातेवाईकांमध्ये घेऊन गेलात तर आपले नातेवाईक तिच्यासोबत किती चुकीचं वागले ते ऐकत ऐकत घरी यायचं. आणि तिला जर तिच्या नातेवाईकांमध्ये घेऊन गेलात तर तिच्या नातेवाईकांच्या घरी आपण किती तिथं चुकीचं वागलो ते ऐकत ऐकत घरी यायचं. बॅग घरात ठेवता बरोबर बायको म्हणते कोणाची, इथून पुढे तुमच्यासोबत कुठेच येणार नाही. प्रपंचात गरिबी सहन करावी लागते. मला गरीब व्हावं लागतं माणसाला, गरीब.
त्याशिवाय प्रपंच पूर्णतेला जात नाही. पण हा प्रपंचातला दिन नाही सांगत तुकोबर आहे. इथं व्यवहारातल्या दिनाचा संबंध नाही, पारमार्थिक क्षेत्रातला एक दिन आहे. त्या दिनाचे काही प्रमाण म्हणून दाखवतो तुम्हाला. काय दिनाची वचन आहे गाथेमध्ये. काय मी उद्धार पावेना, काय मी उद्धार पावेना, काय कृपा करील नारायण, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, ऐसे तुम्ही सांगा सजोन, करा समाधान चित्त माझे, काय खंड येईल कर्म, काय खंड येईल कर्म, करा सुशीला होता सासुरवास, बहुतांचा बहुत वीस, बहुकामे पुरविला आता उदास आपुल्याने, अगाय सावळ्यास गुणा, गुणनिधीला नारायणा, आमची परिसावी विद्यापरा, अंबारी दिना गुनिया. मी तुम्हाला 3 प्रमाणात 3 नाटामधली म्हणून दाखवली. हे 3ही वचन गरिबी दर्शवणारे वचन आहेत. पण कुठली गरिबी? पारमार्थिक साधनेची गरिबी. काय मी उद्धार पावेन, कधी कृपा करशिनीने, असंग संग घडला अन्याय, बहुत अधर्म उपाय, नकळे हीच करावे ते काय देवा. अरे काही चांगलं गोळा झालं नाही. नाही केला करविला परोपकार, नाही केला करविला परोपकार, नाही दयाली पीडिता पर, नाही दयाली पीडिता पर, करू नये तो केला व्यापार, करू नये तो केला व्यापार, बाईला भार कुटुंबाचा. अरे तुला सोडून अख्ख्या जगाला माझं म्हटलं, पण ते जग मला माझं झालं नाही. मी पाहिलं त्यांच्याकडे, केले हजार वादे, अनपक्षपात केला, माझ्याच माणसानी माझाच घात केला. केले हजार वादे, संकेत गारव्याचे, आले निघून गेले, संसार राहिलेला, मी विस्तवात केला. केले हजार वादे, अनपक्षपात केला, माझ्याच माणसानी. लांबचे नव्हते ते. कोण होत? माझ्या जवळचे. पण त्यांनी काय केलं? त्रास दिला मला. चावुलती दग्याची न लागली कुणाला, त्याने छुपा गरोबा होता मनात केला. किती त्रास द्यावा त्याने आता. ते मला माझे झाले नाही. माझं त्याने मला आपलं म्हणावं अशा भूमिकेत जरी मी त्याच्याकडे गेलो तरी त्याच्याकडे ना प्रेम दिसलं, ना माया, ना कृपा. आम्हाला आता दिन व्हायचंय, पण पारमार्थिक साधनेतला दिन
त्यांनी दीन झाल्यावर कोणाला दिलं तुकोबर आहे? अहो भक्ताला दिलं, यात काय नवल आहे? तुम्हाला उदाहरण सांगतो, टाळी वाजवा. विठ्ठल हरी विठ्ठल. कृष्ण अवतारामध्ये पहिल्यांदा भगवंताला मारायला कंसाने एक बाई पाठवली. तिचं नाव पुतना. ती कशी गेली हो? विषय घेऊन या निजस्तना पुतना घेऊ आली प्राणा, तीही कृष्ण संगे जाना ते क्षणी धरती वीज भरून गेली. काय तर म्हणे, नरडीचा घोटच घेते, त्याचा जीवच घेते. जी विषाची आज स्तनपाने मारू आली, भगवंताच्या वाड्यात गेली. यशोदेला विचारते, का गं पोरग? आणि आता झोपलंय ते. आण त्याला. काय झोपलंय सांगते, आण माझ्या मांडीवरती. यशोदा गेली आणि तिनं ते बालक आणलं. खरंच झोपलंय. बघा बघा, पा आताच घातलं पाळण्यात. नुसतं पहा म्हणता बरोबर हा बाबा गाढ झोपलेला, पहा म्हणता बरोबर रडायला लागला. ती म्हणते, यशोदे बघ तुझं पोरग मला भेटायची इच्छा करते. आता देवाला वाटलं बवणीचं गिऱ्हाईक काय कसं माघारी पाठवता, बरं नाही असं परत पाठवून येईल. देवानं तिला हट्ट केला, प्रभूनेच तिच्या मांडीवर जायचा. देवानं मांडीवरती तिच्या जाऊन जी लीला करायची होती ती करण्याचा प्रयत्न केला. आता ती विष घेऊन आलेली, तिला पाजायचं होतं. कोण होती पुतना? बराटखेडेकर. ते काही नुसती राक्षसी नव्हती, ती आधी राजा बलीची मुलगी आहे रत्नमाला. तिनं वामन रूपामध्ये भगवान परमात्मा पाहला. देव तिच्या दारात आला. बापाकडं 3 पावलं भूमी मागितली. तो देखना बालक, ते देखणं देवाचं रूप त्या रत्नमालेनं पाहिलं आणि तिला अंतःकरण भरून आलं महाराज. ती म्हणे, असं बालक जर मला देवानं दिलं असतं तर मी त्याला माझ्या मांडीवर घेतलं असतं आणि स्तनपान करवलं असतं, दूध पाजलं असतं. थाप टाकत जातो मध्ये. बरं बरं, हे कुठं म्हटली ती? मनातल्या मनात बरं का, कोणाजवळ बोलली नाही. असं जर मला देवाने दिलं असतं तर मी त्याला मांडीवर घेऊन दूध पाजलं असतं. भगवान म्हटले, तथास्तु, काळजी करू नको, पण आता तुझं दूध पिणं शक्य नाही. कृष्ण अवतारात पुढं 3 पावलं भूमी मागितली आणि 2 पावलातच देवानं वरचे आणि खालचे लोक व्यापले. त्रिभुवन आटलं 2 पावलात. त्रिभुवन आटवल्यावर भगवंताने विचारलं त्या राजा बलीला, सांग 3रं पाऊल कुठे ठेवू? तो म्हटलं, ठेवा माझ्या मस्तकावर. हुशार आहे का रे बली तू? लेका तू तर याच त्रिभुवनात राहतो आणि ते तर आठवलं मी. तुझं वास्तव्य कुठे? म्हणे या त्रिभुवनात. मग तो लोक व्यापला, तुझ्या पायाखालची जमीन सुद्धा माझी आहे. तू काय तुझं डोकं देतो, दुसरं दे काहीतरी. बली म्हटला, देवा बोलायची हुशारी करू नको. तू जरी देव असला तरी मी तुझा सेवक आहे. यज्ञ केले मी भरपूर, गायींची सेवा केली मी. मी जरी तुला त्रैलोक्याचं दान दिलं आणि ते 2 पावलात व्यापलं असेल तरी मी दिलेलं दान आहे आणि मी दाता आहे. दाता आणि दान या दोन्ही गोष्टी वेगळ्या मानाव्या लागतील. तू माझ्या मस्तकावर पाय दे, मी सर्वस्व बहाल करतोय तुला. देवानं पाय उचलला आणि त्याच्या मस्तकावर ठेवला. ही जवळच उभी होती. कोण? रत्नमाला. तिनं तो बापाला पाय देताना पाहिलं डोक्यावर. राम 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 राम. ती म्हणे, हा वरूनच दिसायला कोळ आहे रे म्हणे बाबा, याचा अंतःकरण लय निर्दयी आहे. असा जर देवानं मला दिला असता तर मी त्याला दूध पाजायचं नाटक केलं असतं, तसं तर विषच पाजलं असतं. असं कुठं म्हटली ती? मनातल्या मनातच चालय बरं का सगळे. भगवंत म्हटले, तथास्तु, काळजी करू नको. तीच रत्नमाला कृष्ण अवतारात पुतना झाली. भगवंत तिच्या मांडीवरती गेले. तिनं अगोदर ते पाहिलं, म्हणे बालक आहे बालक आहे बालक आहे. काय चाललंय का तुम्ही? या या. त्या मानानं भरपूर वेळ दिला त्यांनी आपल्याला, कारण ते एक चित्र पाहू शकत नाही. आता वाटलं एकच चित्र आहे बा, 2 तासाचं कीर्तन 1.5 तास झालं, एकच चित्र आहे, ब्रेक नाही, जाहिरात नाही, ॲडव्हर्टाईज नाही, काही नाही. त्यामुळे ते निघून जातात. ती अगोदर परत बालक आहे बालक आहे बालक आहे. ज्या वेळेला देवाने तिला ओढायला सुरुवात केली, ते म्हणे बालक नाही, हे टेक्समोची मोटर आहे. या बाबाने दूध काय, विष काय, पंचप्राण काय सगळं सर्व ओळूनच घेतलं आणि मग तिचा प्राण कासावीस झाला. ती म्हणे, आता मला सोड मला सोड मला सोड. भगवंत म्हणत, पुतणे
मी लवकर कोणाला माझा भक्त म्हणत नाही आणि तुला माय म्हणायचंय, मला इतक्या लवकर कशी सोडू तुला? अगं तुझी का सोठात धरली? आता तू काही पोतणार आली नाही, तू माय झाली या देवाची, तुला कसं सोडू लवकर? तू असू दे राक्षसीन, असू दे मला मारायच्या भावनेनं आलेली, पण माझ्या घरात आली ना, मला स्तनाला लावलं ना. अगं माझा स्वभाव आहे, ज्याचं दूध पिलो तिचं आयुष्यभर नाव जागायचं, हे देवाला जर कळत असेल तर इथल्या माणसाने सुद्धा त्याचा विचार केला पाहिजे. अहो मारायच्या हेतून गेलेल्या पुतनेला स्वस्वरूप बहाल करतो, किती कृपाळू कृपावंत कृपावंत किती कृपावंत किती कृपावंत किती प्रश्नार्थक भाषेमध्ये तुकोबरे बोलतात, दीन बहु आवडती कृपावंत किती. त्याच्या इतकी कृपा या जगामध्ये कोणाकडेही दिसत नाही. तो त्रैलोक्याचा मालक आहे, तुम्ही त्याची कृपा पहा. त्याची आचरावी पावले, पावनी सात्विकी श्रद्धा चाले, तो तेच बळ ठेविले ऐसेला आहे. त्या पावलाच्या दिशेनं जा, त्या पावलाच्या दिशेनं कोणाला दुःख मिळत नाही, कायम सुख मिळण्याची एकच वाट आहे. कोणी जाऊ देव, अहो खोड्या सांगायला गेल्या तरी आनंदित होऊन माघारी यायच्या. काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते, काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते, सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते, काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते, काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते, काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते, काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते, काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते, काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते, काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते. केली माझी तवाली मग मी तिथून पलाली, तिने केली माझी तवाली मग मी तिथून पलाली. पलता पलता गपलून पडली दोची कागल पुतली. काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते, काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते, काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते, काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते, काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते, काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते. अगं काही सांग, फक्त लवकर सांग. तिने म्हणे अगं खोडी केली, आणि पण माझी खोडी त्याची खोडी मला आनंद देणारी होती, त्याच्या खोडीने मला त्रास अजिबात दिला नाही. अहो किती वचन आहेत महाराज. दीन होऊन गेलोय, सगळीकडे गेलो, पण तुकोबाऱ्यांना दीन असलेला, दिनांचा कैवार असलेला दिवा आठवायचा. नाथ महाराज तुकोबारे सगळी ठिकाणं फिरले. तुम्ही पहा ना, ठिकाणं फिरलेल्याच्या याद्या आहे आपल्याकडे. कुठं कुठं गेले? मी वाराणसीला गेले, गयेला गेले, पण तरी विठोबा 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 पायीची विठ कैबा मी होईना, विठोबा पायीची विठ कैबा मी होईना, विठोबा पायीची विठ कैबा होईना, विठोबा पायीची विठ कैबा होईना, कैबा मी 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 होईना.
जाईन प्रयाग तीर्थ पायीन वाराणसी यात्रे जाईन प्रयाग तीर्थ पायीन त्रिवेणीये स्नान करीन तरी मी विठ्ठल विठोबा आईची विठ काही बाबी होईन विठोबा बाईची विठोबा होईन विठोबा बाईची विठोबा होईन कोल्हापूर यात्रे जाईन महालक्ष्मी पायीन यात्रे जाईन महालक्ष्मी पायीन विशाळ तीर्थी स्नान करीन तरी मी विठ्ठल विठोबा बाईची विठ काही बाबी होईन विठोबा बाईची विठोबा होईन विठोबा बाईची विठोबा होईन मातापूर यात्रे जाईन श्रीशैल शिखर पायीन यात्रे जाईन श्रीशैल शिखर पायीन अबजग तीर्थी विठोबा पायीची विठ काही बाबी होईन विठोबा पायीची विठ काही बाबी होईन विठोबा बाईची विठोबा होईन विठोबा बाईची विठोबा होईन मस्तकावर नाही मागितलं काही विठोबा पायीची वीट काही बामी होईन तू इकडे ये, इथं सगळंच मिळतं क्या गा रहे हो यार अपनी तान में धुन धाम में अबे सुनने वाले हंस रहे सुनते न ये कान में अब तो समझ जाना पगले यह चीज यहाँ चलती नहीं वैसे ही चीजें समाज को दीजिए श्रोता जगत से हिलता नहीं संत म्हणतात राष्ट्रसंतांची बरखा आहे ते म्हटलं आपलंच द्यायचं पण आपल्या भांडवलात काय ताकद आहे संप्रदायाची तू तिकडे काय कंबर आलो तू झुंबाराबर झुमशाराबी तुझ्या बरोबर आमची खराबी तू इकडे ये तिकडे नाही बजा बांगो बांगो अरे बांगो ना इकडे काही लोकांना सवय तो काय म्हणे त्याशी कोंबड्याची परी ते नुसते उकरत चालतं असे कोंबडा तो कोंबडा कसा उकरतो तो उकरडा त्याला वाटतं माझीच खूप मजा आहे रे ऐक तू तुझी काय मजा आहे तुझा मतदार तुझ्या पाठीमागे नाही सगळे पिलं निघून जातात कोई बिल्ली ले गई कोई चिल्ली ले गई सब हो गए बाटा बाट त्याची काही लोकांची अवस्था आहे मला इकडं मिळेल तू इकडे ये तुला इथं सगळं मिळेल अरे राक्षसिनीला मातृत्व देणारा जगाचा मालक किती कृपाळू आहे तू काय बाबा कोणाकडे रडगाण गात ऐसे दैवते केली अनंते नवस बहु फेडिले हो परिते फलकट झाले शेवटी गळा येऊनी पडिले हो बहु जाचिले दुःख भोगिले किती कृपाळू त्याची इतकी कृपा जाणवतच नाही कोणाकडे तुकोबरे म्हटले तू कृपाळू आहे अशा कृपाळू देवाचा दिनांबद्दलचा मूळ स्वभाव काय तो मूळ स्वभाव जगद्गुरु तुकोबराय बोलतात अभंगाच्या दुसऱ्या चरणात त्यांचा भार आहे